ज्ञानं उत्पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस सामग्री समगान तपो सुखो। अर्थातच सुखकर सुखदायक आहे बुद्धांचा जन्म होणं, सुखदायक आहे सुखकर आहे धम्म देसना श्रवण करणं, आणि सुखदायक आहे सुखकर आहे संघाची एकता, संघाने एकत्रित येऊन तपणं, एक होणं। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय धम्म आणि विनयाचे धम्म प्रवर्तक महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्धांनी 45 वर्षा आपल्या धम्माचा सतत प्रचार आणि प्रसार केला। 45 वर्षावास आणि 45 वर्ष धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। कुठल्याही रथ आणि घोडागाडीचा उपयोग न करता किंवा बैलबंडीचा उपयोग न करता तथागत बुद्धांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। असा आदि मध्य आणि अंतिमही कल्याणकारी, ऊसाप्रमाणे ऊस ज्याप्रमाणे आदि मध्य आणि अंती गोड असतो त्याप्रमाणे तथागत बुद्धांचा धम्म आदि मध्य आणि अंतिमही कल्याणकारी ऊसाप्रमाणे गोड आहे। तथागतांचा जो त्यागीशील संपन्न ज्या भिक्खू संघामुळे जगभर बुद्ध धम्म पोहोचला, जगाच्या पाठीवर जिथे जिथे हा महान भिक्खू संघ पोहोचला, भिक्खू संघाचा त्याग, भिक्खू संघाचं बलिदान खूप मोठं आहे। जगामध्ये जर कोणी पहिल्यांदा पोहोचलं असेल हा धम्म घेऊन तर तो भिक्खू संघ। त्याची उदाहरणं आपल्याला देता येईल, जसा बोधी धर्म आणि काश्यप मातंग नावाचा भिक्खू चायना देशामध्ये गेला, त्याचप्रमाणे बुद्धघोष नावाचा भिक्खू आणि महामहेंद्र आणि संघमित्रा नावाची भिक्खुनी श्रीलंकेला गेली। सोन आणि उत्तर नावाचे भिक्खू स्वर्णभूमी ब्रह्मदेश म्यानमारला गेले। म्हणजे संपूर्ण जगामध्ये खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कोणी जर केला असेल तर भिक्खू संघांमुळेच हा धम्म जगामध्ये पोहोचला। आणि या भिक्खू संघाला राजाश्रय देऊन, धम्माश्रय देऊन, एक प्रकारची मदत करून राजांनी भिक्खूंना सहकार्य केलं। म्हणून राजा भवतु धम्मिको, राजा जर धम्मिक असेल, धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा धम्मवान धम्मिक असते। जसा राजा तशी प्रजा, यथा राजा तथा प्रजा। जसा राजा असेल त्याचप्रमाणे प्रजा सुद्धा राजांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचं अनुकरण करत असते। तथागत बुद्धांच्या धम्मपदाने जे मराठीमध्ये आहे ते मी मराठीमध्येच उच्चारणार। अल्पबुद्धी मनुष्य किंवा अल्पश्रुत मनुष्य हा स्वतःचा शत्रू ठरतो। अल्पबुद्धी मनुष्य, जो मनुष्य अल्पश्रुत आहे अशा मनुष्याचं मांस बैलाप्रमाणे वाढते, परंतु प्रज्ञा मात्र वाढत नाही। म्हणजे जो अल्पश्रुत माणूस आहे, अल्पज्ञानी मनुष्य आहे, जो अल्प प्रमाणात धम्म श्रवण करतो किंवा त्याचं जीवनात आचरण करतो, तर अशा मनुष्याचं शारीरिक मांस तर वाढते पण त्याची प्रज्ञा मात्र वाढत नाही। आज विशेष धम्मदेशना म्हणून आज आपण पोळा या विषयांवर दिन विशेष म्हणजे पोळा जो 21 तारखेला आहे, या पोळ्याच्या संदर्भात हा पोळा विशेष धम्मदेशना आपण या ठिकाणी तो इतिहास जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बौद्ध धम्मामध्ये
मी वारंवार सांगत असतो की बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्याच्या पलीकडे बौद्धांचे कुठलेही सण आणि उत्सव नाही. आणि जे काही सण उत्सव आहे एकतर त्याचं विकृतीकरण झालेलं आहे, ब्राह्मणीकरण झालेलं आहे, किंवा प्रतिक्रांतीच्या रूपानं ती सण आपल्या समोर आपल्याला दिसत आहे. तर हे पोळा धम्म देसना विशेष निमित्तानं महान कारुणिक तथागतांना महाकारुणिक याच्याकरिताच म्हटलं जातं की बुद्धाची जी मैत्री आहे ती अखिल मनुष्यासाठीच नाही तर अखिल प्राणी मात्रांसाठी सुद्धा आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध, आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या धम्माचं ग्रंथाचं जर पठन केलं तर आपण सिद्धार्थ गौतमाचे बालपण व त्यांची सुरुवातीची लक्षणे हे चॅप्टर तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. सिद्धार्थ गौतमाचे बालपण आणि सुरुवातीची लक्षणे. तर त्या चॅप्टर मध्ये असं लिहिलेलं आहे की शाक्य तसेच कोलीय या गणव्यवस्थेमध्ये, या गणराज्यामध्ये शाक्य आणि कोलियांची एक परंपरा होती. धान्य पेरणीच्या वेळी तिला वप्रमंगल नावाचा उत्सव म्हणून तो साजरा केला जात होता. वप्रमंगल. आणि शाक्य आणि कोलियांची ती एक सुंदर अशी प्रथा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की धान्य पेरणीच्या वेळी पहिल्या दिवशी शाक्य कुळातल्या कुठल्याही व्यक्तीनं, जरी तो राजकुमार जरी असेल, राजपुत्र जरी असेल, तरी त्यांनी मात्र पहिल्या दिवसाला हातात नांगर पकडला पाहिजे. पुढची ओळ अशी आहे की राजपुत्र सिद्धार्थ गौतम या प्रथेचं, या परंपरेचं दरवर्षी पालन करत होते. म्हणजे स्वतः सिद्धार्थ गौतम सुद्धा या शाक्य परंपरेचं पालन करत होते. ते दरवर्षी पहिल्या दिवशी हातात नांगर पकडत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात आणखी पुढे, सिद्धार्थ गौतम जरी हा विद्वान होता, राजपुत्र होता, सुखात जरी वाढलेला असेल, तरी पण मात्र सिद्धार्थ गौतमाला श्रमाचा, कष्टाचा तिरस्कार, तिटकारा किंवा कमीपणा वाटत नव्हता. असे उल्लेख बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पाहतो. आणि एवढंच नाही तर त्याच्या शिल्पकला सुद्धा आपल्याला गांधार शैलीमध्ये आणि मथुरा शैलीमध्ये सुद्धा त्या शिल्पकला सुद्धा आपल्याला, आपण जर बघितल्या तर आपल्याला दिसतो. स्वतः राजा शुद्धोधन आणि स्वतः सिद्धार्थ गौतम आणि संपूर्ण शाक्य परिवार या परंपरेचं पालन करताना त्याची शिल्पकला सुद्धा आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट, बुद्धाच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर सिद्धार्थ गौतमाचे जे शाक्य राजे आहेत, ज्यांची आळीपाळीनं शाक्यांची सत्ता ही आळीपाळीनं चालायची. तर आपण बघितलं तर राजा शुद्धोधनाचं नाव शुद्धोधन आहे. शुद्धोधन किंवा अमितोधन, शुक्लोधन किंवा धौतोधन आणि शाक्यधोन ही 5 नावं आपल्याला दिसते. त्याच्यापैकीचं महत्वाचं नाव शुद्धोधन. शुद्धो अधिक ओदन. ओदन म्हणजे काय तर तांदूळ. ओदन या शब्दाचा अर्थ तांदूळ होते. आणि बुद्धांच्या काळामध्ये जे प्रमुख पिके होती तेही आपण लक्षात घेतली पाहिजे. बुद्धाच्या काळामध्ये प्रमुख पीक हे भात होतं. त्याचा एक राज आहार म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जात होता, राज आहार. आणि दुसरी गोष्ट, आपण मिलिंद प्रश्नाचा मध्ये जर उल्लेख केला, जसं आज बासमती चावल आपण प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं जर आपण वाचन केलं
तर कुमुद भंडिका ही एका तांदळाची जात त्या ठिकाणी नागसेन भंतेजीनं सांगितलेली आहे. कुमुद भंडिका नावाचा एक चावल त्या काळामध्ये उगवला जात होता. बुद्धांच्या समकाळामध्ये प्रामुख्यानं तांदूळ असेल, मोहरी असेल, जव असेल किंवा ताग असेल, सातू असेल, हे प्रमुख पिकं होती. आपण नालंदा विद्यापीठाच्या म्युझियम मध्ये जर गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी आजही नालंदा विद्यापीठामधील जे तांदूळ आहे जळालेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला नालंदाच्या म्युझियम मध्ये दिसते. म्हणून जे शाक्यचे कुळ आहे त्यांचं नावच आहे साकेत. साकेत हे जे क्षेत्र आहे किंवा कपिलवस्तू हे जे क्षेत्र आहे शाक्यांचं, साग सब्जी उगवणारे, म्हणजे ते खेतीय होते. खेतीय म्हणजे खेती करणारे होते, कृषी प्रधान संस्कृतीचे होते. आणि म्हणून कृषी प्रधान संस्कृतीचे असल्या कारणानेच सम्राट अशोकांनी जी काय आपली 4 तोंडाची राजमुद्रा, जी सिंह मुद्रा आपण ज्याला म्हणतो, शाक्य सिंह नरसिंह बुद्धांच्या ते धम्म प्रचार आणि प्रसाराचं ते प्रतीक आहे, जिला धम्मराज मुद्रा म्हणतात खऱ्या अर्थानं. या धम्मराज मुद्रांवर जी प्रतीक पूजन म्हणून मी तुम्हाला यापूर्वी शिकवली आहे की त्या राजमुद्राच्या चारही बाजूला तुम्हाला एका बाजूनं हाती दिसते. त्या राजमुद्राच्या खालच्या भागाला बघा, तुम्हाला 32 साऱ्याचा चक्रही आहे, तो सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे. 32 साऱ्याचा चक्र आहे, 24ही तिल्लियाचा चक्र आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्हाला सिद्धार्थ म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे प्रतीक तुम्हाला हत्ती दिसते प्रतीकांच्या रूपात. हे अशोकांनी कोरलं. दुसरी गोष्ट, सिद्धार्थ गौतम हे कृषी प्रधान संस्कृतीचे होते, ते खत्तीय होते, खेतीय होते आणि शाक्यांची ती परंपरा होती. आणि ते कृषी प्रधान खास करून संस्कृतीचे असल्यामुळे सम्राट अशोकांनी सिद्धार्थ गौतम आणि शाक्य कुळ, बुद्धाचं कुळ हे कृषी प्रधान संस्कृतीला मानणारं होतं. म्हणून बैलाचं त्या ठिकाणी शिल्पांकन आपल्याला त्या राजमुद्रेच्या खाली दिसते. बैल हे धैर्याचं, शौर्याचं, धाडसाचं प्रतीक म्हणून असं सुद्धा त्याची मान्यता आहे. तरी सिद्धार्थ गौतमाच्या शाक्य कुळांच्या कृषी प्रधान संस्कृतीची ओळख म्हणून राजा महान सम्राट अशोकांनी ते धम्मराज मुद्रेवर कोरलेलं आहे. दुसरं जे आणखी एक शिल्पांकन दिसतं आपल्याला ते म्हणजे घोडा. आणि म्हणजे 4 तोंडाचा जरी ते धम्मराज मुद्रा असली तरी पुन्हा एक सिंह खाली आहेच, सिंह आहे. आणि नंतर एक आपल्याला घोडा दिसतो. तर घोडा म्हणजे काय, तर आपल्याला सर्वांना माहित आहे कंथक घोडा. सिद्धार्थ गौतमाच्या महाविनिष्क्रमणाचं, गृहत्यागाचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी घोडा काढलेला आहे. म्हणजे बैल, घोडा, हत्ती आणि सिंह हे 4 खालच्या त्या धम्मराज मुद्रेला दिसते आणि वरती 4 तोंडाचे ते सिंह मुद्रा आहे. बुद्धाचा धम्म हा 4ही दिशेनं जावा किंवा बुद्धाचा धम्म हा 4ही दिशेनं गेलेला आहे, त्याचं प्रतीक म्हणून ते शाक्य सिंह नरसिंह बुद्धालाच म्हणतात, त्याचं ते प्रतीक आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर आपण घेतलं तर असे अनेक उदाहरण आपल्याला सापडतात. जसं बालपणी सिद्धार्थ गौतम आपले वडील, आपले पिता राजा शुद्धोदनाच्या शेतावर जायचे आणि शेतावर गेल्याच्या नंतर मी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये ओळ सांगतो की आपल्या पित्याच्या शेतावर जायचे आणि ते जांभळाच्या झाडाखाली बांधावर बसायचे आणि बांधावर बसल्याच्या नंतर ते आपल्याच पित्याच्या त्या शेतावरील त्या शेतकऱ्यांची, मजुरांची तो कामे बघायचा. अंगावर कमी कपडे आहे, रखरखते ऊन आहे, उन्हातानामध्ये कोणीतरी नांगर चालवत आहे, कोणीतरी
झाडे तोडत आहे, कोणीतरी बाण घालत आहे, वरतून घाम टपकत आहे, कडक ऊन आहे आणि काटे टोचत आहे, म्हणजे असं ते चित्र पाहत आहे. तर आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर बघितलं तर हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम, त्याची करुणा किती महान. तर त्यावेळी त्याची मित्र येतात आणि त्याला म्हणतात, आम्ही शिकारीला जात आहोत आणि तुला जर शिकार करायला यायचं असेल तर ये. पण सिद्धार्थ गौतम त्यावेळी आपल्या मित्रांना असं विचारतो, हे बाजूला जे कोणी नांगर हाकलत आहे, कोणी बांध घालत आहे, झाडं तोडत आहे, एवढ्या उन्हातानामध्ये त्यांच्या अंगावर म्हणजे थोडीशी कापड आहे, थोड्याशा वस्त्रांनीशी हे काम करत आहे. उन्हातानामध्ये हे नांगर चालवणे, हे बांध घालणे, झाड तोडणे, एवढ्या परिश्रमाची कामं करत आहे. तर ही कोणती माणसं आहे रे? बुद्ध ते सिद्धार्थ गौतम विचारतात त्यांच्या मित्रांना. तर त्यांचे मित्र त्यांना उत्तर देतात की हे लोक सेवक आहे, हे लोक दास आहे, याच्यामध्ये त्यांना मोबदला मिळते, अल्पसा मोबदला मिळते. म्हणजे सिद्धार्थ गौतम हे जगातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे पहिले पुढारी आहे, तसा विचार करणारा हा सिद्धार्थ गौतम आहे. तर सिद्धार्थ गौतम शेतकऱ्यांच्या संदर्भात, कष्टकऱ्यांच्या संदर्भात, मजुरांच्या संदर्भात पहिल्यांदा विचार करणारा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम आहे. शेतकऱ्याचा पहिला नेता, पुढारी जर कोण असेल तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम. तो उत्तर असा देतो की एकाने श्रम करावे आणि दुसऱ्याने त्याच्या श्रमावर मजा करावी, मजा मारावी. एकाने श्रम करावे आणि दुसऱ्याने त्याच्या श्रमावर जगावे, ही गोष्ट चांगली नाही. याला पिळवणूक असा शब्द दिलेला आहे. बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये मार्क्सला उत्तर, कार्ल मार्क्सला उत्तर म्हणजेच हेच ते उदाहरण बुद्ध आणि कार्ल मार्क्स मध्ये आलेले आहे, पिळवणूक, पिळवणूक. तर सिद्धार्थ गौतम हा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, मजुरांचा, म्हणजे एकाने श्रम करावे आणि दुसऱ्याने त्याच्या श्रमावर मजा मारावी, ही चांगली गोष्ट नाही, ही पिळवणूक आहे, ही शोषण आहे. आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचे असे आपल्याला खूप सारे संदर्भ सापडतात. सिद्धार्थ गौतमांच्या आणखी एक आपण नियम जर बघितला तर तथागत बुद्धांनी दिलेलं सगळ्यात मोठं जे पाचवं शील आहे, पाचवं शील, हे पाचवं शील काय सांगते? पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादिया. म्हणजे पाणाती पाता बौद्ध धम्माचा प्राण पंचशील आहे, जगण्याची मोजमाप, मापदंड पंचशील आहे. आणि या पंचशिलाचा जो बेस आहे, पाया आहे, पाचवं शील आहे. ज्या घागरीच्या उतरणीप्रमाणे जे पाचवं शील आहे, ते पाचवं शील म्हणजे कोणतं? पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. आता हे जे शील आहे, तथागत बुद्धाला त्याची आवश्यकता का पडली? का पडली? म्हणजे प्राणी मात्रांची हत्या करायची नाही, हिंसा करायची नाही, त्यांना ठार मारायचं नाही. तर बुद्धाला ती आवश्यकता का पडली? कारण बुद्धाने ते बघितलं आहे, बुद्धाने ते पाहिलेलं आहे, बुद्धाला ते दिसलेलं आहे. बिना दिसल्याशिवाय, बिना पाहिल्याशिवाय बुद्ध हे पाचवं शील देऊ शकत नाही. म्हणजे त्या काळामध्ये जे वैदिक जे यज्ञ याग करणारे, आपण बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथामध्ये जर बघितलं, ऊटदंत सुत्त, कोणतं सुत्त? ऊटदंत सुत्त. तर त्या काळामधले वैदिक यज्ञामध्ये काय दिल्या जात होते? बैलांचा, गायींचा बळी दिला जात होता, बळी दिला जात होता. आताचे यज्ञ बदललेले आहे. ब्राह्मणांनी जे आताचे जे यज्ञ पाहता ना तुम्ही, ते तुम्हाला वेगळे यज्ञ दिसतात. बुद्धाच्या काळामध्ये मोठे मोठे यज्ञ राहायचे. मोठे मोठे यज्ञ म्हणजे अर्धा एकर वावर, एखादी एकर वावरावरचं एक असं होम केल्या जात होता ते यज्ञ. यज्ञ म्हणजे मोठे मोठे यज्ञ. आपण कूटदंत सुत्त जे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे, कूटदंत सुत्ताचा दाखला काय आहे? 500 जिवंत गायी. कूटदंत ब्राह्मण काय करत आहे? त्या यज्ञामध्ये
500 जिवंत गायी, 500 जिवंत बैल, 500 जिवंत ती वासरे, 500 जिवंत मेंढ्या, 500 जिवंत, म्हणजे हे सगळे 500 तुम्हाला कूटदंत सूक्तामध्ये दिसते. म्हणजे जिवंत त्या यज्ञामध्ये प्राणी मात्रांचा जिवंत बळी दिला जात होता. आता 500 बैल, 500 गायी, 500 गोरे, 500 मेंढ्या जर त्या यज्ञामध्ये टाकायचं असेल तर यज्ञ काही लहानच राहत असेल, मोठं राहत असेल ना. आजच्या सारखं का ते लग्न मंडपामध्ये ते नाही आहे, ते मोठे यज्ञ राहायचे आणि त्याच्यामध्ये कापून नाही, जिवंत प्राण्यांना त्याचा बळी दिला जात होता. आता एवढी मोठी यज्ञ जर होत असेल, 500 बैल, 500 गायी त्याच्यामध्ये जिवंत मारल्या जात असेल, तर त्या यज्ञासाठी इंधन किती लागत असेल? इंधन लाकडं किती लागत असेल? म्हणजे लाकडांचीही हत्या, झाडांचीही कत्तल आणि प्राणी मात्रांची सुद्धा हत्या निर्घुणपणे. सर्वात जास्त गायी आणि बैलाचं मांस खाणारे लोक ब्राह्मणच आहे. तेव्हाही होते, आताही आहे. पण नाव कोणाचं आहे? मुस्लिम बांधवांचं आणि आपलं, आहे का नाही? पण सर्व बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्येच बघा, 500 बैल, 500 गायी जिवंत त्या यज्ञामध्ये मारल्या जातो. ते बुद्धाने हे बघितलं आणि ते 500 गायी, 500 बैलाचं जे काही मांस आहे, त्या मांसाचं सेवन त्या यज्ञापाशी, ते 500 बैलाचं मांस, 500 गायीचं मांस, ब्राह्मण, वैदिक ब्राह्मण त्या यज्ञापाशी ते मांस सेवन करायचे भाजून. आणि जिथे मांस नावाचा प्रकार आहे, हे बुद्धाने बघितलं. हे प्राण्यांची हत्या चांगली नाही. त्याला एक कारणही आहे. कारण गायीची हत्या जर होईल, तर गायीची हत्या जर झाली, कारण बुद्धाच्या काळामध्ये कृषी प्रधान संस्कृती, शेतीवर चालणारा देश आजही आहे. बुद्धाच्या काळापासूनची परंपरा आजही चालू आहे का नाही? या शेतीवर जगणारा आज भारत देश आहे. तर गायीची जर हत्या होत असेल, गायीला जर जिवंत त्या यज्ञामध्ये मारल्या जात असेल, तर ही चांगली गोष्ट नाही. गायी शिल्लक राहिल्या नाही तर बैल शिल्लक राहणार नाही, आणि बैल शिल्लक जर राहिले नाही तर शेतीच्या कामासाठी बैलाची अत्यंत गरज असते, है की नाही? आणि म्हणून सिद्धार्थ गौतमांनी, बुद्धांनी पशु हत्येला विरोध केला. पशु हत्येला काय केला? विरोध केला. केवळ मनुष्याचीच नाही तर कुठल्याही प्राणी मात्रांच्या जीवांची हत्या करू नये. बुद्धाने ते बघितलं, काही पशुबळी चांगली नाही, म्हणून भगवान बुद्धाने या जगाला एक आदर्श घालून दिला पंचशिलाचा, आणि तो म्हणजे पाणाती पातळा 5वं शील. हेच असं शील आहे की जिथं तथागत बुद्धांनी प्राणी हत्येवर बंदी आणलेली आहे. प्राणी हत्या करू नये हे जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाने शिकवलेलं आहे. प्राण्यांची हत्या करायची नाही. मग काय करायचं म्हणतात बुद्ध? प्राण्यांची हत्या करायची नाही, तर प्राण्यांवर मैत्री करा, प्रेम करा. काय करा? मैत्री करा, प्रेम करा. प्राण्यांवर जर मैत्री करायला शिकलो, प्राण्यांवर जर प्रेम करायला शिकलो, तर त्या प्राण्याचा जीव घेतला पाहिजे हे आपल्या मनातच उत्पन्न होणार नाही. प्राणी मात्रांची हत्या करायची नाही म्हणजेच प्राण्यांवर मैत्री, दया करा, करुणा करा. जसं आपण आपल्या घरी एखादी पाळीव कुत्रा असेल किंवा पाळीव कुठलंही जनावर असेल, तर त्याची आपण कोणी जरी त्याला दुखापत पोहोचवली तरी आपल्याला दुःख होतं. म्हणून प्राणी मात्रावर दया करा, प्रेम करा हा जो मेसेज आहे तथागत बुद्धाने या जगाला दिलेला आहे. आणि हे जे शील आहे मी तुम्हाला सांगितलं की त्या काळामध्ये यज्ञामध्ये या पशूंचा बळी तर दिला जात होता, त्यांना जिवंत मारल्या जात होतं त्या यज्ञामध्ये, आणि त्याचं मांस भक्षण केल्या जात होतं तिथंच यज्ञापाशी. तिथेच ते वैदिक ब्राह्मण त्या जनावरांचं मांसही भाजून खायचे, आणि तिथेच मग जे अजून एक शील आहे का नाही, कोणतं? सुरामेरय वाला आहे का नाही? सुरामेरय जे आहे, तर जे सुरामेरय नावाचं जे शील आहे आपण बघितलं, 5वं शील म्हणजे पहिलं शील आणि 5वं शील याच्यामध्ये पहिलं शील म्हणजे कोणतं? पाणाती पाता.
आणि पाचवं जे शील आहे सुरामेरय मज्ज, तर हे त्या काळामधील ते वैदिक ब्राह्मण त्या म्हणजे त्या जिवंत प्राण्यांचा बळी घेऊन, त्या यज्ञामध्ये बळी घेऊन त्याचं मांस तर भक्षण करतच होते, पण त्याच यज्ञापाशी ते दारूही पित होते, मद्यप्राशनही करत होते. म्हणून बुद्धाने ते बघितलं आणि हे दारूच्या संदर्भातलं जे मद्यपानाच्या संदर्भातलं जे शील दिलेलं आहे पाचवं शील, हे पाचवं शील पहिल्या शिलाशी कनेक्ट आहे. म्हणजे जिथं मांस आहे तिथे दारू आहे. आणि त्याच ठिकाणी वैदिक ब्राह्मण त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये प्राणी मात्रांची हत्या करायचे. पाचव्या शिलाच्या नुसार ते दारूचंही मद्यपानही करायचे आणि त्याच ठिकाणी स्त्रियांसोबत अनाचार व्याभिचार सुद्धा करायचे. तिथेच यज्ञापाशीच त्या ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. म्हणजे त्या यज्ञामध्ये मांसाहारही चालायचा, दारूचं मद्यपानही चालायचं आणि स्त्रियांचा उपभोगही त्या यज्ञाच्या ठिकाणीच चालायचा. तर ह्या ज्या तीनही गोष्टी कामे सुमिच्छाचारा आणि सुरामेरय म्हणजे मद्यपान आणि पानाती पाता प्राणी मात्रांची हत्या, हे तीनही शील तथागत बुद्धांनी दिलेली आहे. लक्षात घ्या. तर या शिलाची गरज बुद्धाला त्यावेळी सुद्धा होती आणि आजही त्या शिलाची गरज आहे आपल्याला. शील प्रमुख आहे आणि शील शेवट आहे. म्हणून लक्षात घ्या, तथागत बुद्ध हे पहिल्यांदा प्राणी मात्रावर दया करा, उपकार करा याची शिकवण देणारे आहे. तथागत बुद्धांच्या आणखी आपल्याला जर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं जर वाचन केलं तर आपल्याला दिसतं, आपण बघितलं तर बुद्धाने 3 प्रकारचे नियम सांगितलेले आहेत. 3 प्रकारचे नियम. पहिला नियम सांगितलेला आहे ऋतू नियम. बुद्धाने सांगितलेला आहे ऋतू नियम, तुम्हाला माहितीच आहे 3 प्रकारचे ऋतू असतात. दुसरा नियम तथागत बुद्धाने सांगितलेला आहे बीज नियम. बीज नियम म्हणजे काय? भगवंताचा कम्म सिद्धांत आहे, आत्म्यावर आधारित असलेला कम्म सिद्धांत नाही, बुद्धाचा सायंटिफिक कम्म सिद्धांत आहे. बीज नियम याच्यामध्ये भगवान बुद्ध काय सांगतात? बीज नियम म्हणजे काय? जसं बीज पेराल तसंच झाड उगवेल, म्हणजे पेराल तसे उगवेल या साध्या सोप्या भाषेमध्ये बीज नियम म्हणजे जसं बीज असेल त्याच प्रकारचं झाड उगवेल, वृक्ष उगवेल, जसे पेराल तसेच उगवेल, हा साध्या सोप्या पद्धतीनं भगवान बुद्धांनी कम्म सिद्धांत सांगितलेला आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आणखी एक गोष्ट आलेली आहे महाविजित राजाची. महाविजित राजा, ज्याला 7 दिवसामध्ये तू मरणार आहे अशी जी गोष्ट आहे का नाही, हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. 7 दिवसात तू मरणार आहे, मग 7 दिवसामध्ये ह्या गोष्टी तू कर. बुद्ध आणि धम्मामध्येच आहे. महाविजित राजाची गोष्ट भिक्खूंना सांगितलेली आहे तथागत बुद्धाने. ही महाविजित नावाची जी गोष्ट आहे ना, ती महाभारतामध्ये जशीच्या तशी चोरलेली आहे. परीक्षित राजाची कहाणी म्हणून समोर आलेली आहे. जे आज लोक हिंदू बांधव आहे का नाही, 7 दिवसाचा सप्ताह घेते, म्हणजे त्या परीक्षित राजांना आपल्या घरी मरण येऊ नये, ही महाभारतातली पौराणिक काल्पनिक गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला मरण येऊ नये, 7 दिवसात तुला मरण येऊ, म्हणजे 7 दिवसात तू मरणार आहे, त्याच्या अगोदर तू 7 दिवस तुझ्या घरी भागवत घेते. आजही हिंदू धर्मामध्ये आहे. ही जी कहाणी आहे का नाही, ही महाविजित नावाच्या राजाची सांगितलेली बुद्धाचीच ही कहाणी परीक्षित राजाला महाभारतामध्ये ते फिट केलेली आहे. या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्येच आहे. काय सांगतो? त्या महाविजित राजाला म्हणतो की बुद्ध सांगतात की ती गोष्ट सांगितलेली आहे भिक्खूंना की महाविजित राजा, हे महाविजित राजा, तुझ्या राज्यामध्ये तुझ्या नगरामध्ये जी हिंसा वाढलेली आहे, चोरी वाढलेली आहे, अनाचार वाढलेला आहे, लोक क्रूर पद्धतीनं वागत आहे, तुझ्या नगरामध्ये अशांतता आहे, बेकारी आहे, बेरोजगारी आहे, तर तू हे राजा तू काय कर, तुझ्या नगरामधील लोकांना, जे मजूर असतील, जे लोक शेती करतील, तर शेती करण्यास तयार असलेल्या लोकांना तू बी बियाणे, अवजारे, शेतीची उपकरणे तू त्यांना पुरव. म्हणजे तुझ्या नगरामध्ये शांतता राहील, तुझ्या नगरामध्ये सुव्यवस्था राहील, सामाजिक स्वास्थ्य टिकून राहील
आणि तुझ्या नगराची भरभराट होईल, हिंसा होणार नाही, चोरी होणार नाही, लोक क्रूरपणे वागणार नाही, अशा पद्धतीचं आपण बुद्धायनीच धम्मामध्ये पाहतो. तर ह्या ज्या तथागत बुद्धांच्या संदर्भातल्या ज्या काही घटनाक्रम मी तुम्हाला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सांगितलेला आहे. तुम्ही कशी भारद्वाजाचं जर उत्तर घेतलं तर कशी भारद्वाज हा जो व्यक्ती आहे, कशी भारद्वाज बुद्ध आणि धम्मा ग्रंथामध्ये बुद्धाने खेती सांगितली आहे, पण ती मन की खेती, मनाची शेती सांगितलेली आहे. एकदा तथागत बुद्ध एकलाला नावाच्या एका गावामध्ये जातात आणि गावामध्ये जात असताना, वाटेमध्ये जात असताना तथागतांच्या भोजनाची वेळ होते आणि वाटेमध्ये जात असताना तथागत बुद्धांना एका झाडाखाली काही शेतकरी लोक आणि काही कामकरी लोक झाडाखाली त्यांच्या भोजनाची वेळ झालेली असतात, त्यांनी सोबत अन्न आणलेलं असतं आणि ते झाडाखाली त्याचं भोजनाची वेळ झाल्याच्या नंतर ते बसत असतात. तर त्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्ध त्या ठिकाणी आपलं भिक्षा पात्र घेऊन उभे राहतात. त्यावेळी तो कसी भारद्वाज, कसी म्हणजे काय तर कृषी शेतकरी भारद्वाज, सिद्धार्थ गौतम बुद्धाला फटकारतो की आम्ही श्रम करतो, राबतो, खपतो, घाम गाळतो, परिश्रम करतो आणि तुम्ही विनाश्रम करता जगता, हे चांगली गोष्ट नाही. कोण सांगत आहे असं? कृषी भारद्वाज. तर बुद्धही त्यांना सांगतात की आम्हीही शेती करतो. तर बुद्धाची शेती कोणती? मनाची शेती, मनाची शेती. तर पहिलं सांगितलं आहे, हे कशी भारद्वाज, आम्ही सुद्धा शेती करतो, आम्ही सुद्धा काय करतो? शेती करतो. तर आमची शेती कोणती आहे? ऐका म्हणते, श्रद्धा हे बीज आहे. श्रद्धा काय आहे? आमच्या शेतीचं बीज आहे. तपस्या काय आहे? पाऊस आहे, वर्षा आहे. प्रज्ञा काय आहे? जू आणि हल आहे. पापभीरुता म्हणजे काय? पापभीरुता म्हणजे लज्जा, पाप कर्म करण्याची, अकुशल कर्म करण्याची, पाप कर्म करण्याची लज्जा बाळगावी, त्याला पापभीरुता म्हटलंय. तर पापभीरुता आमचा काय आहे? दंड आहे. विचार विवेक ही आमची काय आहे? रस्सी आहे, दोरी आहे. आणि स्मृती, मनाची चित्ताची जागरूकता, हे आमचा नांगर आणि फाळ आहे. आणि जेव्हा आमच्या या मनाच्या शेतीमध्ये जे विकार रूपी, जे दुर्गुण रूपी जे तण उगवतं, त्या तण आम्ही काय करत असतो? त्या तणाची म्हणजे ते तण वाढू नये, म्हणजे आमच्या मनामध्ये दुर्गुणांनी प्रवेश करू नये, विकारांनी प्रवेश करू नये, वाईट विचारांनी प्रवेश करू नये, यासाठी आम्ही खबरदारी घेत असतो, आहे की नाही? जसं शेतीतलं तण जर काढलं नाही, जसं आता पावसाळ्याचा दिवस आहे की नाही? पावसाळ्याचा दिवस, पाऊस पडल्याच्या नंतर तण लावा लागते का? तण आजूबाजूला तुम्हाला जिकडे तिकडे तण दिसते का नाही? पाऊस पडला का आपोआप तण उगवते, त्याला लावा लागत नाही, त्याची मशागत करा लागत नाही, नांगरणी करा लागत नाही, कृषी केंद्रामध्ये जाऊन ते तण आणावंही लागत नाही, आहे की नाही? तुम्ही कितीही तणनाशक मारा, पण तण मात्र उगवतेच. तणामध्ये तण आहे, तुम्ही तणाला नष्ट कराल तर तुमचं अन्नच नष्ट होते. लक्षात घ्या, ते तण राहणारच आहे. तर हे जसं तण आहे, पावसाळा आहे, पावसाळा जवळ आला की तण आपोआप उगवतं, परंतु मात्र बियाणाची पेरणी करावी लागते, आहे की नाही? तणाची पेरणी करावी लागत नाही, आहे की नाही? विचाराची पेरणी करावी लागते. धम्म ग्रंथाला यावं लागतं, काळजीनं श्रद्धेनं यावं लागतं, श्रद्धापूर्वक धम्म श्रवण करावा लागतो, आहे की नाही? नाहीतर तुम्ही जर धम्म श्रवण केला नाही तर तुमच्या मनामध्ये सुद्धा तण उगवते, आहे की नाही? तण उगवते. आता जी लोक ग्रंथाला येत नाही किंवा धम्मापासून कोसो दूर आहे, ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही, जे लोक धम्माचं अनुसरण करत नाही, धम्माचं पालन करत नाही, किंवा धम्म समजून घेत नाही, किंवा धम्माचा विचार मनामध्ये बाळगत नाही, त्या लोकांमध्ये तण वाढत आहे. काय वाढत आहे? आणि तण. जसं तण हे पिकाचा नाश करतं, त्याचप्रमाणे आपल्या मनातील जे दुष्ट विचार आहे, दुर्गुण आहे, वाईट विचार आहे, तेही सुद्धा आपल्यातील जे सद्गुण आहे त्या सद्गुणांना वरती येऊ देत नाही. लक्षात घ्या.
म्हणून कुशल कर्माकडे आपल्या मनाला वळवायचं आहे, अकुशलाकडून हटवून कुशल दिशेनं लावायचं आहे. म्हणून तथागत बुद्धाने जे सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा हे कसी भारद्वाज, आम्ही सुद्धा ज्याप्रमाणे पिकाची हानी होऊ नये, ज्याप्रमाणे तुम्ही तण काढता त्याचप्रमाणे आमच्या मनातील आम्ही वाईट दुर्गुण विचार ते बाहेर नष्ट करत असतो, ती खरपतवार नष्ट करत असतो. ही आमच्या मनाची खेती आहे. आणि त्यानंतर कसी भारद्वाज बुद्धाला भोजनदान देतात आणि कसी भारद्वाज बुद्ध धम्म संघाचा उपासक होतो. मला आजीवन बुद्ध धम्म संघाचं शरणागत स्वीकारा तो प्रवंचित होतो. कसी भारद्वाज किंवा सुमंगल नावाचा शेतकरी, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आपण हे उदाहरण बघत असतो. तर तथागत बुद्धांनी हे जे गोष्ट सांगितलेली आहे कसी भारद्वाजाला की आमची सुद्धा शेती आहे, आणि ती कोणती? मन की खेती, मनाची शेती. आम्ही कोणती शेती करतो? मनाची शेती. आणि त्याच्यातून आणि ही मनाची शेती करण्यासाठी श्रद्धा रूपी बीज पाहिजे. श्रद्धा हे सर्वोच्च धन तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर तथागत बुद्धांनी 3 प्रकारच्या जमिनीही सांगितलेल्या आहे. उदाहरण देत असताना 3 प्रकारच्या जमीन. पहिली जमीन सांगितली आहे तथागत बुद्धांनी उपजाऊ जमीन. उपजाऊ म्हणजे एकदम सुपीक जमीन. सुपीक जमीन म्हणजे काय? सुपीक जमीन म्हणजे एकदम तिच्यामध्ये जर बीज टाकलं तर ते लगेच फलीभूत होतं आणि लवकर पीक येतं, भरघोस पीक येतं, भरपूर पीक येतं, अशी उपजाऊ जमीन. तर उपजाऊ जमीन म्हणजे अशी कोणती? तर उपजाऊ जमीन म्हणजे उपासकांना म्हटलेलं आहे, गृहस्थांना म्हटलेलं आहे की माझ्याकडे काही असे उपासक येतात, अशा प्रकारचे उपासक उपासिका येतात, ते उपजाऊ जमिनीसारखे असतात. उपजाऊ जमिनीसारखे म्हणजे त्यांची बुद्ध धम्म संघावर नितांत प्रामाणिकपणे श्रद्धा असते आणि ते चांगल्या पद्धतीनं धम्म श्रवण करतात, ऐकतात, ग्रहण करतात आणि त्याचं जीवनामध्ये आचरण करतात. आणि ते निर्वाणाचं, ते परमसुख, ते निब्बान फल, या निब्बान नावाच्या फलाची लवकर तुरंत पद्धतीनं ते प्राप्ती करून घेत असतात. ही उपजाऊ जमीन. उपजाऊ जमीन. दुसरी जमीन भगवान बुद्धाने सांगितलेली आहे मध्यम प्रकाराची जमीन. मध्यम प्रकाराची जमीन. माझ्याही धम्मामध्ये असे काही उपासक उपासिका आहेत ते मध्यम जमिनीसारखे आहे. मध्यम जमिनीसारखे म्हणजे ते धम्म श्रवणासाठी, धम्म ऐकण्यासाठी वेळ तर देतात, त्यांच्या धावपळीच्या त्या संसार चक्रामध्ये, त्या भवचक्रामध्ये, त्या धावपळीच्या त्या गृहस्थी जीवनामध्ये थकून असेल, कसेही असेल, परंतु ते मात्र वेळ देतात. त्यांनाही सुद्धा माझ्या या निब्बान परम सुखाची प्राप्ती होत असते, त्यांनाही माझ्या धम्माचा लाभ होत असतो. तर ही मध्यम प्रकारची जमीन, अशी उपासक उपासिका आहे. तिसऱ्या प्रकारचे उपासक उपासिका सांगितले ती बंजर जमिनीप्रमाणे. बंजर म्हणजे जिच्यामध्ये काहीही उगवत नाही, काहीही उगवत नाही. जे लोक आजही भवबंधनामध्ये गुंतलेले आहे, शीलव्रत पारामाश मध्ये गुंतलेले आहे, कर्मकांडामध्ये गुंतलेले आहे, अंधश्रद्धा अंधविश्वासामध्ये गुंतलेले आहे, भौतिक सुखामध्ये गुंतलेले आहे, लोभ आसक्ती इच्छा याच्यामध्ये गुंतलेले आहे. आणि जे लोक फक्त गृहस्थ जीवनामध्ये खा प्या मजा करा अशा जीवनातली जी लोक आहे, ही लोक त्यांचा विनाश म्हणजे असे बंजर सारखे लोक आहे. ते धम्मश्रवण करायला येत नाही, आले तर ते मात्र त्यांच्या म्हणजे तितके श्रद्धेने येणार नाही, आणि आले तरी ते मात्र त्याचं जीवनामध्ये ते आचरण करणार नाही. तर ही बंजर जमीन. बंजर म्हणजे या 3 प्रकारच्या जमिनी तथागत बुद्धांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेला आहे. मिलिंद प्रश्नाचा मी थोडा उदाहरण देतो की मिलिंद प्रश्न हा जगप्रसिद्ध असा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये बैलाचे 4 गुण तथागत बुद्धा नागसेन भिक्खूंनी, भदंताचार्य नागसेन भिक्खूंनी, विद्वान भिक्खू प्रत्येकाने बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ तर वाचावाच,
पण मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचावा, इतका सुंदर ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जर मला माझ्या आयुष्यात वेळ मिळाला तर मिलिंद प्रश्न हा ग्रंथ मी घरोघरी पोहोचवीन. या मिलिंद प्रश्नाचं बाबासाहेबांनी बुद्ध आणि अहिंसा धम्मामध्ये त्याचे काही संदर्भही दिलेले आहेत. तर बाबासाहेब ते बुद्ध म्हणजे मिलिंद प्रश्नामध्ये असा उल्लेख आहे, मिलिंद प्रश्नामध्ये एकूण 6 प्रकारचे खंड आहे. पहिला खंड आहे पूर्वयोग, दुसरा आहे लक्षण प्रश्न, तिसरा आहे विमत्ती छेदन प्रश्न, चौथा आहे मेंढक प्रश्न, पाचवा आहे अनुमान प्रश्न आणि 6वा आहे उपमा कथा प्रश्न. या उपमा कथा प्रश्नामध्ये बैलाचे 4 गुण सांगितलेले आहे नागसेन भिक्खूंनी. राजा मिलिंदाला, मिनॅंडरला बैलाचा प्रथम गुण आपण ग्रहण केला पाहिजे. हे राजा मिलिंदा, हे महाराजा मिलिंदा, हे राजन मिलिंदा, इथे आपण बैलाचे 4 गुण मनुष्याने ग्रहण केले पाहिजे. पहिला गुण नागसेन भिक्खूंनी सांगितलेला आहे. पहिला गुण लक्षात घ्या, बैल स्वतःचे घर कधीही विसरत नाही. लक्षात घ्या, पहिला गुण कोणता सांगितलेला आहे? पहिला गुण कोणता सांगितला आहे नागसेन भिक्खूंनी? बैल स्वतःचे घर कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने किंवा गृहस्थ उपासकांनी ज्याप्रमाणे बैल स्वतःचे घर विसरत नाही, त्याचप्रमाणे मनुष्याने किंवा भिक्खूने आपल्या शरीराला मोकळे सोडू नये. मोकळे सोडू नये म्हणजे तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये उदाहरण आहे, राजा प्रसेनजित कुठलं तरी युद्ध जिंकतो. आता कुठलं तरी युद्ध जिंकतो राजा प्रसेनजित आणि धावत पळत, ही गुड न्यूज, ही आनंदाची वार्ता, मी युद्ध जिंकलो, ही आनंदाची वार्ता सर्वात आधी कोणाला सांगायची? म्हणजे राजा प्रसेनजित धावत पळत श्रावस्तीच्या जेतवनात मूलगंध कुटी विहारामध्ये येतात. आल्याबरोबर बुद्धाचे चरण पकडतात. तर त्यावेळी राजा प्रसेनजिताला जे उदाहरण देत आहे, कोण? राजा प्रसेनजिताला बुद्ध उदाहरण देत आहे, हे राजा, तू तुझ्या प्रजेला एकुलत्या एक पुत्राप्रमाणे वागव. हे राजा असल्याचा बडेजाव आव करू नको. हे राजा, तू तुझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना ताब्यात ठेव. असा शब्द आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. तिसरा म्हणजे कोणता? राजा प्रसेनजिताला बुद्ध सांगत आहे, हे राजा, तू तुझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना, म्हणजे हात असेल, तोंड असेल, डोळे असेल, पाय असेल, तू तुझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना ताब्यात ठेव. तर हीच गोष्ट सांगितलेली आहे भिक्खूने, साधक भिक्खूने किंवा गृहस्थाने आपल्या शरीराला मोकळे सोडू नये, मोकळे ठेवू नये. तर ही जी गोष्ट तथागत बुद्धांनी सांगितलेली आहे राजा प्रसेनजिताला, की बैलाचा प्रथम गुण, हे राजा, नागसेन सांगतात, हे राजा, इथे आपण बैलाचा प्रथम गुण ग्रहण केला पाहिजे की बैल स्वतःचे घर कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने सुद्धा आपल्या शरीराला मोकळे सोडू नये. दुसरा गुण सांगितलेला आहे राजाला. दुसरा गुण आहे बैल श्वास रोखून पाणी पितो. कोणता? श्वास रोखून पाणी पितो. बैलाचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे, बैल श्वास रोखून पाणी पितो. तर इथे साधक भिक्खूने आपल्या भदंताचार्याची, आपल्या उपाध्यायाची, आपल्या श्रेष्ठ भिक्खूंची जी धम्मवाणी आहे, जे धम्म आणि विनयाची शिकवण आहे, ती प्रामाणिकपणाने, धैर्याने आणि श्रद्धेने स्वीकार केली पाहिजे. हे राजा हा बैलाचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. तिसरा गुण कोणता? बैल कुठल्याही धुरीला जुंपलं तरी तो गाडा ओढतो, आहे का नाही? तिसरा गुण कोणता? कुठल्याही गाडीला जुंपलं तरी तो मात्र गाडी ओढत असतो. तर हे जे 4 गुण म्हणजे बैलाला कुठल्याही दोरीला जुंपलं तरी तो मात्र
गाडी ओढत असतो. सुख असेल दुःख असेल, बैल कधी म्हणतो का आपल्या मालधान्याला, शेतकऱ्याला कधीच म्हणत नाही माझी तब्येत बरोबर नाही, मला आज बरं वाटत नाही, असा बैल म्हणतो का? नाही. सुख असो का दुःख असो, तो नांगर कुठल्याही नांगराला जुंपा. तिसरा गुण आहे, कुठल्याही नांगराला जुंपा, तो नांगर ओढतच असतो सुख आणि दुःखामध्ये. तर मनुष्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख असो दुःख असो, निंदा असो स्तुती असो, लाभ असो हानी असो, यश असो अपयश असो, हार असो जीत असो, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःखाच्या झळी येणार. म्हणून आपले ज्याप्रमाणे बैल सुख असो का दुःख असो ती बैलबंडी ओढते, त्याप्रमाणे मनुष्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख असो का दुःख असो हा संसाराचा गाडा ओढला पाहिजे. हा बैलाकडून तिसरा गुण आपण ग्रहण केला पाहिजे. चौथा गुण, बैल कुठल्याही धुरीला जुंपला तरी तो गाडी ओढतो, म्हणजे ओढतोच. लक्षात घ्या. तर आपल्या जीवनामध्ये तथागत बुद्धाने हेच सांगितलेले आहे की कुणी आपल्यापेक्षा वयानं लहान जरी असेल, असंही उदाहरण आलं आहे की मी धम्म सेनापती सारीपुत्तांचं वचन ऐकलेलं आहे की सारीपुत्त, की माझ्यापेक्षा 7 वर्षानं लहान जरी भिक्खू असेल, 7 वर्षाचा भिक्खू जरी असेल आणि तो नवीन प्रवचित झाला असेल, तरी तो मला जर काही धम्मवाणी शिकवत असेल, धम्माच्या संदर्भात काही शिष्टाचार, काही अनुशासन, काही शिकवण जर देत असेल, तर ती मी श्रद्धेनं शिकली पाहिजे, ती ग्रहण केली पाहिजे. लक्षात घ्या. तर चौथा गुण की बैल कुठल्याही धुरीला चुंपलं तरी तो मात्र त्या धुरीला ओढत असतो. तर हा बैलाचा चौथा गुण आपण ग्रहण केला पाहिजे, हे सिद्धार्थ गौतमांनी सांगितलेला, म्हणजे नागसेन भिक्खूंनी मिलिंद राजाला सांगितलं. हे बैलाचे 4 गुण लक्षात ठेवा. बैल स्वतःचे घर कधीही विसरत नाही. दुसरा, बैल श्वास रोखून पाणी पितो. तिसरा, बैल कुठल्याही नांगराला चुंपलं तरी तो सुख असो का दुःख असो तो नांगर ओढतो. आणि चौथं, कुठल्याही धुरीला चुंपलं तरी तो ओढतो, म्हणजे ओढतोच. हे बैलाचे 4 गुण मनुष्याने ग्रहण केले पाहिजे, धारण केले पाहिजे. बैलाकडून ह्या 4 गोष्टी शिकल्या पाहिजे. म्हणून तर सम्राट अशोकांनी हे जे बैलाचं जे राजदंड आहे, सम्राट अशोकांच्या हातामध्ये सदैव राजदंड असायचं, सिंगॉल नसायचं. ते राजदंड म्हणजे काय, बैल ते स्वीकारायचं. म्हणून आपण केवळ इथे बिहारमध्ये तुम्ही केसरियाचा स्तूप बघा, वैशालीच्या जवळपास आहे. वैशालीला जर कधी गेले तर जा. वैशालीच्या आणि केसरियाच्या मधामध्ये रामपूर्वा नावाचं एक ठिकाण आहे. रामपूर्वा पश्चिम चंपारण बिहार राज्यामध्ये. तिथे सम्राट अशोकांनी बैल कोरलेला आहे. म्हणजे ईसापूर्व 3ऱ्या शताब्दी मधलं ते बैल शिल्पांकन असं स्तंभांवर, पिल्लरवर, ते धम्मस्तंभांवर कोरलेलं आहे. कृषी प्रधान संस्कृतीचं प्रतीक. आता ते कोलकाता म्युझियम मध्ये आहे. लक्षात घ्या. तर हे सम्राट अशोकांनी. दुसरी गोष्ट, आपण जर सम्राट अशोकाचा जर बघितलं तर सम्राट अशोक किती पशुप्रेमी होते. 84,000 महास्तूप जेवढी बांधली, त्या 84,000 महास्तूपांवर बुद्धांच्या कृषी प्रधान संस्कृतीचं प्रतीक म्हणून बैलांची शिल्पकला आपल्याला दिसते. सम्राट अशोक इतके पशुप्रेमी होते की त्यांनी केवळ मनुष्यासाठीच नाही, त्यांच्या 84,000 धम्मशिलालेखांमध्ये मनुष्यासाठीच नाही तर पशुसाठी सुद्धा त्यांनी दवाखाने आणि हौद पाण्याची खुली केली होती. हे आपण सम्राट अशोकाच्या याच्यामध्ये पाहतो. आपण सम्राट अशोकाच्या नंतर ही जी परंपरा आहे, मोहिंजोदडो संस्कृतीमध्ये तुम्हाला बैलाचं एक शिल्पांकन दिसते. एक मोठा लांबलचक बैल दिसतो, वळू म्हणतात त्याला. पण सम्राट अशोकाची ही जी परंपरा आहे, सम्राट अशोकाने जी धम्मराज मुद्रावर म्हणा किंवा धम्मस्तंभांवर म्हणा, जी कृषी प्रधान संस्कृतीची ओळख, शाक्य कुळाची, बुद्धाची जी ओळख आहे, ती जशी इतरही राज्यांनी त्याची परंपरा चालवली. नालंदा महाविहारामध्ये जर तुम्ही म्युझियम मध्ये गेले तर तुम्हाला सम्राट हर्षवर्धन हा बौद्ध राजा, त्यांनी सुद्धा आपल्या शिक्क्यांवर, नाण्यांवर, त्या सोन्याच्या नाणे असो किंवा ते
कांशाचे असो किंवा तांब्याचे असो त्याच्यावर, किंवा चांदीचे असो त्याच्यावर बैलाचं चित्र अंकित आहे सम्राट हर्षवर्धनांनी. तुम्ही सम्राट कनिष्क हा कुशाण बौद्ध राजा सम्राट कनिष्क त्यांचेही सिक्के बघा, नाणे बघा, तुम्ही जर बघितले तर त्यांच्या याच्यावर तुम्हाला बैलाचं चित्रांकन दिसतं. नंतरच्या काळामध्ये जो बौद्ध राजा झाला, गुप्त राजे, पल्लव राजे, चोल बुद्धिस्ट राजे किंवा पाल बौद्ध राजे, वाकाटक बौद्ध राजे किंवा सातवाहन बौद्ध राजे किंवा कंबोडिया देशातील खमेर बौद्ध राजवंश किंवा इंडोनेशिया देशातील शैलेंद्र बौद्ध राजवंश, या सर्वच बौद्ध राजांनी शिल्पकलेच्या माध्यमातून बुद्धांच्या कृषी प्रधान संस्कृतींचं प्रतीक म्हणून बैलांची शिल्पकला कोरलेली आहे. आपल्याला शिव आणि नंदी दाखवल्या जातो, पण थायलंडमध्ये तुम्ही थायलंडमध्ये ज्या मूर्त्या जर बघितल्या तर थायलंडमध्ये बैलांवर बसलेली तुम्हाला मूर्ती दिसेल. 14व्या शताब्दीमध्ये पहिल्यांदाच बैलावर किंवा बैलाच्या जवळपास बसलेल्या बुद्धाच्या मूर्त्या 14वी शताब्दीमध्ये थायलंडमध्ये त्याची सुरुवात झाली. सुखोई मूर्ती कला शैली त्याला म्हणतात. दुसरी गोष्ट मी पोळ्याच्या संदर्भाने बोलणार आणि थांबणार. तर पोळा हा जो शब्द आहे भारतामध्ये तर पोला डोंगर नावाची बौद्ध गुफाच आहे. पोला डोंगर मध्य प्रदेशमध्ये पोला डोंगर नावाची गुफाच आहे. पोला म्हणजे काय होते? पोला म्हणजे खाली खाली जागा, खाली खाली जागामध्ये त्या दगडांमध्ये जी खाली जागा आहे, शिल्लक जागा आहे, रिकामी जागा आहे, ध्यानाची जागा आहे, तर तिला पोला म्हणतात. ही पोला डोंगर नावाची गुफा तर मध्य प्रदेशमध्येच आहे. तर हा पोळा नावाचा जो खऱ्या अर्थानं जो सण आहे मी तो सांगतो आणि या ठिकाणी थांबतो की हा पोळा नावाचा जो सण आहे हा वर्षावासामध्येच असतो. कोण्या कालखंडामध्ये असतो? वर्षावासाच्या कालावधीमध्ये. आणि वर्षावासाचा कालावधी म्हणजे हा जास्तीत जास्त उपोषताचं पालन करणं. उपोषत म्हणजे काय? उपवास नाही, उपोषत म्हणजे 8 शिलाचं पालन करणं. आणि हे 3 महिने अधिकाधिक अष्टशिलाचं पालन करणं. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अष्टशील. काही मूर्ख लोक म्हणते बाबासाहेबांनी पंचशीलच दिलं, अष्टशील आहेच नाही म्हणते बुद्धाने. वाचा, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये लिहून आहे अष्टशील उपोषत व्रत धारण करावे असा शब्द आहे. बुद्ध आणि धम्मामध्येच आहे अष्टशील उपोषत व्रत धारण करावे, यथायोग्य भिक्खूला पाणी आणि अन्न दान करावे. बुद्ध आणि धम्मामध्येच लिहून आहे. तर काही लोक पंचशिलावरच थांबलेले आहे, अष्टशील सांगितच नाही म्हणते, आहे की नाही? जगातील बौद्ध बांधव मूर्ख आहेत, अष्टशिलाचं पालन करतात, ब्रह्मचर्याचं पालन करतात 3 महिने, महिन्यातून 4दा, आहे की नाही? तर हे अष्टशील म्हणजे काय? अष्टशिलाचे महिने आहे वर्षावासामध्ये. परंतु या अष्टशिलाचा पाडाव कसा करायचा, या पंचशिलाचा पाडाव कसा करायचा, याच्यासाठी पाडवा नावाचे सण आहे. प्रत्येक सणाच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पाडवा आहे. पाडवा हा प्रतिक्रांतीचं प्रतीक आहे ब्राह्मणवाद्यांचं. पाडवा म्हणजे काय तर पाडाव. पाडाव म्हणजे काय तर हार, पराजय करणं, हरवणं. कोणाला हरवणं? बुद्धाचं पंचशील अष्टशील नष्ट करणं, त्याचा पाडाव करणं. ज्या वर्षावासाच्या महिन्यामध्ये आता जो महिना चालू आहे आणि हे जे पोळा नावाचा जो सण आहे ना, पाडवा नावाचा सण, तो कार्तिक अमावस्याला असतो. कुठे असतो? कार्तिक अमावस्याला असतो पाडवा. आताही पाहतो मी, कार्तिक अमावस्याला पाडवा आहे. आणि तुम्हाला माहित आहे 12 महिन्याच्या 12 पौर्णिमामध्ये महिन्यातून 4दा उपोषत असते, 8 शिलाचं पालन असते. 8 शिलाचं पालन अमावस्याला म्हणजे 2 अष्टम्या, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा. बघा महिन्यातून कितीदा? 4दा. 1 पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी. हे 4 दिवस आहे महिन्यातले अष्टशील उपोषत धारण करण्याचे, अधिकाधिक शिलामध्ये प्रतिष्ठित होण्याचे, शील पाळण्याचे. मग या कार्तिक अमावस्यालाच काय आहे? पाडवा आहे. आणि बौद्ध लोक, आदिवासी लोक त्याच्यामध्ये जास्त आहे का नाही? म्हणजे बुद्धाचं पंचशील कसं नष्ट करता येईल किंवा अष्टशील कसं नष्ट करता येईल, त्याचा पाडाव कसा करता येईल, त्याला ते लोक कशी त्या पंचशिलापासून अष्टशिलापासून कसे दूर राहतील, कसे ते विकृत बनतील, विकारी बनतील, बुद्धाच्या शील पालनापासून कसे लांब राहतील, याच्या संदर्भातला हा पाडवा नावाचा सण आहे. आणि हा पाडवा नावाचा सण प्रतिक्रांतीचंच रूप आहे, लक्षात घ्या. आणि आपण त्याला आनंदाने साजरा करतो. आता तो कार्तिक अमावस्या म्हणजे काय? पाडवाच आहे.
त्या दिवशी मस्त दारू पितात लोक, मद्यपान करतात, शिलाचे उल्लंघन आहे की नाही. त्यातही वर्षावासाचा कालावधी. कोंबडे बकरे खातात, हत्या करू नये, आपलीच लोक हत्या करणारे आहेत त्याच्यामध्ये, आहे की नाही. खायचं नाही असं मला म्हणायचं नाही, पण ज्या वर्षावासाचे एक पवित्र महत्व असते आहे की नाही, त्या याच्यामध्ये आपण त्याचं पालन होऊ नये या संदर्भातली ही सगळी मनुवादी व्यवस्था काम करत आहे, लक्षात घ्या. म्हणून पोळा नावाचा जो सण आहे, पोळ्याला खऱ्या अर्थानं मी थांबतो, म्हणजे 5-10 मिनिटं घेतो, की पोळा नावाचा जो सण आहे, तुम्ही पराभव सुत्त बघा, पराभव सुत्त बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अधोगतीची कारणे मी वारंवार सांगत असतो. अधोगतीची कारणे म्हणजेच काय, पराभवाची कारणे बुद्धाने सांगितलेली आहे. कोणती? इति दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो चयं नरो लद्धं लद्धं विनाशेती तं पराभवतो मुखं. याचा अर्थ काय होते? इति दुत्तो म्हणजे बाईचा नाद, इति म्हणजे स्त्री, सुरा दुत्तो म्हणजे दारूचा नाद, आणि अख्ख दुत्तो, अख्ख म्हणजे काय? अख्ख हा पाली शब्द आहे, प्राकृत पाली. अख्ख म्हणजे जुगार, जुवा. बुद्धाच्या काळामध्ये जुगार होता, म्हणून तर बुद्धानं सांगितलं ना पराभव सुत्तामध्ये, अख्ख अख्ख म्हणजे काय? जुगार. तर बाई आणि दारू, बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद. बाईच्या नादामुळे, दारूच्या नादामुळे आणि जुगाराच्या नादामुळे मनुष्य आपल्या घरामध्ये जे जे मिळेल ते ते घालवितो, म्हणजे विकतो. तुम्हाला माहित आहे, पोळा सुरू झाला का 2 ते 3 महिने जुगाराचा सण चालू होते, जुगाराला सुरुवात होते. तसं तर आता जंगली रमी नेहमीच आहे. मग जुगार खेळणारे लोक काही ब्राह्मण लोक नाही खेळताना दिसत तुम्हाला, मुस्लिम बांधवही दिसत नाही, मारवाडी बांधव दिसत नाही तुम्हाला, ब्राह्मण माणूस दिसणार नाही तुम्हाला जुगार खेळणारी. पोळा म्हणजे सगळ्यात मोठा जुगाराचा सण, आणि जुगार खेळणारे लोक आपलेच, आहे का नाही. आणि हे पराभव सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, धन संपत्तीची हानी कशाने होते? अक्कदुत्तो, ज्याला जुगाराचा नाद आहे त्याचा पराभव होतो, त्याची अधोगती होते. हे भगवान बुद्धांनी पराभव सुत्तामध्ये सांगितलेलं आहे 2500 वर्षापूर्वी. मग जुगार खेळणारी लोक कोणती आहे? आपलीच आहे का नाही जास्तीत जास्त. मग जे जे मिळेल ते ते घालवितो. आपण पाहिलो की दारूसाठी, बाईच्या नादासाठी आणि जुगारासाठी मनुष्य आपल्या घरचे भांडे कुंडे विकतो, सोनं नाणं विकतो, चोऱ्या करतो, तांदूळ विकतो, धान्य विकतो. लिहून आहे पराभव सुत्तामध्ये, जे जे मिळेल ते ते घालवितो, ते त्याच्या पराभवाचे कारण आहे. बुद्धांनीच धम्मग्रंथामध्ये आपण पुढे शिकणार आहोत. मग ही जुगार नावाची सुरुवात कुठून होते? इथूनच होते, लक्षात घ्या. ही जुगार नावाची पद्धती. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भारतामध्ये जे पराभव सुत्तामध्ये तर महत्वाचा उपदेश आहे. आणखी जो एक हे आहे म्हणजे बैलाचा एक सन्मान आहे. ठीक आहे, बैलाचा सन्मान इथपर्यंत ठीक आहे. बैलाचा सन्मानच नाही तर सर्व प्राणी मात्रांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्यावर दया केली पाहिजे, मैत्री केली पाहिजे. हे तर बुद्धाने शिकवलेलं आहे, पहिल्याच शिलामध्ये शिकवलेलं आहे. पानाती पाता पहिलंच शील बुद्धाचं ते शिकवते मानव जातीला, आहे की नाही. ज्या ब्राह्मणवादी लोकांनी सगळ्यात जास्त प्राणी हत्या केली यज्ञामध्ये, त्याचा विरोध म्हणून तथागत बुद्धांनी ही पहिलं शील दिलेलं आहे, पानाती पाता वेरमणी. दुसरी गोष्ट असते, या पोळ्याच्या सणाला काय असते? पोळ्याच्या सणाला, त्या पोळ्याच्या सणाला झडत्या असते. एक प्रकारे झडत्या म्हणजे काय तर तुम्ही बघा, चांगलं नाही. बुद्धानं सांगितलंय, बुरा न देखो, बुरा न बोलो, बुरा न सोचो. वाईट बोलू नका, शिवीगाळ करू नका. धम्मपदामध्ये सांगितलंय शिवीगाळ करू नका कुणाला. पण आज आपण पाहतो भारतामध्ये पोळा नावाच्या सणाच्या नावानं तुम्ही झडत्या महिलांना ऐकूशा वाटत नाही, घाणरड्या. काय आपली ही बौद्ध संस्कृती आहे, याला संस्कृती म्हणते. आणि त्या शिव्या कशावरून असते? आई बहिणीवरून. कशावरून असते? कारण भारतामध्ये मनुस्मृतीची देण आहे. आई बहिणीवरूनच शिव्या दिल्या जाते, बापावरून, भावावरून, पुरुषांवर शिव्या दिल्या जात नाही. तुम्ही आजही पहा, आपले लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि पोळ्यामध्ये काय होते? किती घाणेरड्या शिव्या दिल्या जातात, आणि आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात, ते झडत्या दिल्या जातात. ती विकृती आहे, ती संस्कृती नाही आहे, ती बुद्ध धम्माची शिकवण नाही. आणि ते पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांवरून शिव्या दिल्या जात नाही, बाप भावावरून शिव्या जात नाही, स्त्रियांची टिंगल टवाळी केल्या जात असते. अशा प्रकारचा पोळा नावाचा सण आहे. काय हा सण चांगला वाटते तुम्हाला? शिवीगाळीचा चांगला वाटते तुम्हाला?
दुसरी गोष्ट आहे, आणखी काय करतात त्या पोळ्याच्या दिवशी, काय करतात, ठीक आहे ते बैलाचं खान शेकणं वगैरे ठीक आहे, कारण विनय पिटकामध्ये हळद ही औषध आहे, बुद्धानं सांगितले आहे. खान शेकणं म्हणजे जो बैल काम करत असतो त्याचा खांदा शेकणं चांगली गोष्ट आहे इथपर्यंत, कारण कामं संपलेली असतात. दुसरी गोष्ट, झाडांची कत्तल होते पोळ्यांच्या दिवशी. काय होते, आणि पोळा नावाचा सण फक्त भारतात आहे, खास करून महाराष्ट्रात आणि विदर्भात आहे, मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे. झाडांची कत्तल म्हणजे कोणा झाडाची कत्तल होते, बुद्ध म्हणतात झाडाची हत्या करू नका, पळसाच्या झाडाची हत्या. मग दोन्ही दरवाजांवर ठेवतात, खातांवर टोचतात, त्या उकिरड्यावर वगैरे आहे का नाही. काही लोक म्हणतात त्याच्यावर माशा बसते म्हणून आम्ही ठेवतो. काय बुद्धांना झाडाची कत्तल करायला सांगितलेलं आपल्याला. कुठलंही झाड असतो ती हत्या करणं सुद्धा पहिल्या शिलामध्ये येते, लक्षात घ्या. झाडांची कत्तल केली जाते मोठ्या प्रमाणात. आणि पळस नावाचा जो झाड आहे, तुम्हाला माहित आहे बुद्धाच्या काळामध्ये विनय पिटकामध्ये जर बघितलं, भगवा त्या काळामध्ये पलाश नावाचं जे वृक्ष आहे, पळस नावाचा वृक्ष, भिक्षूंच्या चिवर रंगवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. तुम्ही पळसाचे कलर बघा, पांढरा कलर आहे पळसाचा, पांढरा आहे. पळसाच्या फुलाचा कलर भगवा आहे, लालही आहे, पिवळाही आहे. लाल, भगवा आणि पिवळा तीनही प्रकारचे पळसाचे फुलं आहेत. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा, भगवा म्हटलं मी तुम्हाला, लाल म्हटलं आणि पिवळा म्हटलं, आणि हे तीनही चिवराचे कलर आहे, लक्षात घ्या. तर प्राचीन काळामध्ये पळस जे वृक्ष होतं हे औषधी गुणही आहे विनय पिटकामध्ये, आणि या पळसाच्या फुलांच्या कलरचा रंगाचा उपयोग त्या काळामध्ये केला जात होता. आज जे बैलाला शिंग लावतात तसे लावतात का नाही, शिंगाला बेगड वगैरे लावतात, ते पहिले गेरुवा लावतात. आणखी त्या काळामध्ये विनय पिटकामध्ये बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहून आहे, लाल माती लावायचे, कलर चिवर शिवून झालं ते कठीण चिवर स्वतःच्या हाताने शिवायचे, त्याला मातीचा कलर म्हणजे गेरुवा कलर जे आज बैलाच्या याला लावतात तोही कलर त्या काळामध्ये वापरल्या जात होता. आपण हे बौद्ध साहित्यामध्ये पाहतो. तर हे जे झडत्या नावाचा जो प्रकार आहे हा एक विकृत प्रकार आहे आणि चांगली गोष्ट नाही आहे. ह्या झडत्या नावाच्या त्याच्यामध्ये जे गालीगोलज असते. आणि तिसरं असते, मी ते सांगतो आणि थांबतो, आणि ती म्हणजे आता एक नवीन प्रकार चालू झाली, रावण जाळण्याची परंपरा नागपूरमध्ये सुरू झाली. आणि RSSच्या लोकांनी पहिल्यांदा रावण जाळला. कुठे? नागपूरला. नागपूरला रावण जाळलेला आहे. आपण ग्रामीण भागामध्ये आणखी एक गोष्ट खान शेकणीच्या दिवशी बघतो. कोणती? आपली लोक ते करतात. आम्ही अनेक लोकांना सांगतो, काय म्हणतात ते? हरबोला हरबोला महादेव. वास्तविक ते पाहता महादेव कोण आहे हे लोकांना माहीतच नाही. तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये सम्राट अशोकांनी माळवा प्रांतामध्ये, माळवा म्हणजे मध्य प्रदेश एरियामध्ये, सालबर्डीला आणि नागद्वार पचमडीला ज्या महादेव अरंत नावाच्या भिक्खूने, वर्षावासाच्या त्या भूमी आहे सालबर्डी आणि नागद्वार पचमडी, अरहंत महादेव, या अरंत महादेव नावाचा भिक्खू सम्राट अशोकांनी माळवा प्रदेशामध्ये पाठवला आहे. मोगली पुत्र तिस्साने आदेश दिला, महामहिंद्राला चिवर धारण म्हणजे चिवर घालून देतात, म्हणजे उपाध्याय आणि प्रवज्या गुरु वेगळे असतात. महामहिंद्राला चिवर घालून देण्याचं काम कोणी केलं? अरहंत महादेव भंतेजींनी. लक्षात घ्या. तर ते तिवार नमन करा भंते अरहंत महादेव, तिवार नमन करा भंते अरहंत महादेव, तिवार नमन करा भंते अरहंत महादेव असं म्हणायचं. तिवार म्हणजे काय? 3 वेळा नमन करा. नमन करा म्हणजे 3 वेळा नमन करा. कोणाला? अरहंत महादेव भंतेजीला नमन करा असं होतं. आता ते लोकांनी ते गेलं, तिवार नमन करा भंते अरहंत महादेव, तिवार नमन करा भंतेजी अरहंत महादेव, ते गेलं. आणि आता हर हर महादेव आलं. तर महादेव एका भिक्खूचं नाव आहे वर्षावासामध्ये. तर ते काही लोक चुकीच्या पद्धतीनं आहे का नाही आता इथे म्हणताना आपल्याला दिसतात. तर ही जी, आणि नंतर जी एक गोष्ट मी या ठिकाणी जाऊन सांगतो ती म्हणजे पोळ्याची एकदम विकृत, की रावण जाळण्याची परंपरा RSS न महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नागपूर पासून सुरुवात केली. आणि दुसरी जी आता जे नव्यानच आहे 2011 पासून ती सुरू झाली खऱ्या अर्थानं. म्हणजे जास्तीत जास्त, आधी होती नाही असं नाही म्हणायचं, आधी होती, पण 2011 पासून त्याचं स्वरूप जास्त वाढलेलं आहे.
आणि ते म्हणजे मारबत. काय आहे? मारबत. याच्यावर बोललं पाहिजे. मारबत म्हणजे काय असते बरं? तर आता जसं तुम्ही पाहिलं, एखाद्या नेत्यानं जर कुठल्यावर त्याचा आरोप सिद्ध झाला, त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला, किंवा त्यानं कुठलं तरी काळं काम केलं एखाद्या व्यक्तीनं, त्याच्यावर आरोप सिद्ध झाला, तर त्याचा पुतळा बनवतात आणि त्याला जाळपाळ करतात, लातीनं बुक्यानं वगैरे. असं तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावर वगैरे, पाहिलं का तुम्ही? ते पुतळा दहन म्हणतो त्याला. तर ही मारबत काय असते? तर मारबत जी स्त्री असते, आता ती कापडांची बनवा का प्लॅस्टिकची बनवा का कशाची बनवा, पण ती स्त्रीच आहे ना, स्त्रीचंच प्रतीक आहे ना ते. पण भारतामध्ये ही विकृत परंपरा ब्राह्मणवादी लोकांनी, खास करून आरएसएसच्या लोकांनी नागपूरलाच चालू केलेली आहे. नागपूरला सगळ्यात मोठी मारबत असते आणि त्याला जास्त उधाण येत आहे. मारबत म्हणजे काय? मारबत म्हणजे काय? मार हा पाली शब्द आहे. आपण मारसेना म्हणतो का नाही? मारसेना म्हणजे काय? जी बुद्धत्व प्राप्ती करण्याकरिता सिद्धार्थ गौतमाला अडथळा ठरत होती. मनातील दृष्ट विचार म्हणजे मारसेना. मारसेनेला पराभूत करूनच कोणालाही बुद्ध होता येते. मारसेना म्हणजे काय? दुर्गुण. मारसेना म्हणजे काय? तर विकार. मारसेना म्हणजे काय? तर दृष्ट विचार. मारसेनाला हारवून, मारसेनेला पराभूत करूनच माणसाला बुद्धत्व हासिल करता येतं. मारसेना हा पाली शब्द आहे. मार हा शब्दच पाली आहे. मग मार कशाला म्हटलेला आहे? आपल्या मनातील दुर्गुण, वाईट विचार याच्यावर विजय मिळवला पाहिजे. पण मला असं वाटतं की मारसेना हा मार शब्द चोरून ब्राह्मणवादी लोकांनी मारबत बनवलेली आहे, ते प्रतिकात्मक बनवलेले आहे. मारबत म्हणजे काय? त्या स्त्रीला पिवळं साडी परिधान करून दिली जाते, पिवळी साडी. आणि तुम्हाला माहित आहे पिवळ्या वस्त्राला किती महत्व आहे. पिवळं म्हणजे काय? पालीमध्ये त्याला पीत वस्त्र म्हणतात किंवा पितांबर वस्त्र म्हणतात. पीत म्हणजे काय? पिवळं. त्या स्त्रीला पिवळं साडी किंवा ते वस्त्र परिधान करून केले जातात आणि त्या स्त्रीची मिरवणूक काढल्या जाते गद्यावर आणि तिला लाता बुक्क्यांनी मारल्या जाते. तिला जसे एखाद्या महिलांची जशी छेडखानी करतात का नाही, असे वगैरे छेडखानी करतात ना, ओढवाड वगैरे, तिचे साडी वगैरे जे काही हात वगैरे छेडखानी केल्यासारखं, तर तिची अख्ख्या सार्वजनिक ठिकाणी तिची छेडखानी केल्या जाते. तिला लाता बुक्यानं कोण त्या स्त्री त्या पुतल्याचं कोण हात ओढते, कोण पाय ओढते, तिला जाळून टाकते, तिला ओढवाड करते, छेडखानी करते आणि त्या स्त्रीचं एक हनन करते, जरी तो पुतळा असेल. पण स्त्री जातीचा अपमान नाही का? आहे ना, स्त्री जातीचा अपमान. किती झालं तरी तो स्त्री जातीचाच अपमान आहे. तो पुतळा जरी का असे ना, का असं भारतामध्ये होते? का ही विकृती भारतामध्ये? याला संस्कृती म्हणून नाव देतात. ती संस्कृती नसून ती विकृती आहे, लक्षात घ्या. आणि ही विकृती, मारबत नावाची विकृती आता जास्त नागपूरमध्ये ते होत आहे आणि आपले लोकही त्याच्यामध्ये सहभागी होताना दिसत आहे. मारबत, तुम्हाला मारबत नाही सांगितली आहे बुद्धानं, मार सेना सांगितली आहे. मार तुमच्यातला जो मार आहे, दुर्गुण आहे, विकार आहे, त्या मार सेनेवर तुम्ही विजय प्राप्त करा. मारबतीच्या मागे लागू नका. मारबत आपला प्रकार नाही, ते स्त्री जातीची विडंबना आहे, स्त्री जातीचा अपमान आहे. जरी तो पुतळा असेल, मी तर त्याचा निषेधच करतो. त्या स्त्री जातीचा अपमान आहे, स्त्री जातीची टिंगलटवाळी आहे, स्त्री जातीची छेडखानी आहे आणि त्या पुतळ्याला मग जाळल्या जातं. तर ही मारबत नावाची जी विकृत परंपरा सध्या जी नागपूरला काही लोकांनी सुरू केलेली आहे, त्याचाही आपण निषेध केला पाहिजे. त्या स्त्री जातीचा अपमान आहे, नारी जातीचा अपमान आहे. ज्या नारीला तथागत बुद्धांनी अनमोल म्हटलेला आहे, ज्या नारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनमोल देणगी म्हटलेलं आहे आणि स्त्री पुरुषांना समान लेखलेला आहे, ज्या संविधानानं स्त्रियांना बराबरीचा अधिकार दिलेला आहे, त्या नारीचा अपमान मारबतीच्या प्रसंगानं जरी होत असेल तर त्याचा आपण निषेध केला पाहिजे, त्याच्यावर आपण बोललं पाहिजे, असं मला आजच्या या निमित्तानं सांगायचं आहे, बोलायचं आहे. तर ही जी मारबत असेल, झडत्या असेल किंवा ही पिटोरी अमावस्या असेल, बैलाचा आदर करणं, सत्कार करणं, सन्मान करणं इथपर्यंत चांगली गोष्ट आहे. पण हे पाडवा नावाचा जो सण आहे, पाडाव करणारा, बौद्ध धम्माच्या अष्टशिलाचं, पंचशिलाचं पाडाव करणारा, पराभूत करणारा, बुद्धाचं पंचशील कशा पद्धतीनं नष्ट करता येईल, कसं खतम करता येईल, या संदर्भातले हे सगळे ब्राह्मणवादी सण उत्सव आहे. आणि सण उत्सवाचे हे पाडवा नावाचे, पाडाव करणारे हे पाडवा नावाचे सण आहे. म्हणून आपण याच्यामध्ये भानगडीमध्ये पडू नये. दारू, हिंसा, चोरी, जुगार याला उधाण येत असते. या पोळ्यापासून त्याची सुरुवात करते आणि ही ब्राह्मणवाद्यांची
चाल आहे. आता पोळा लागला का जुगार खेळणारे लोक, दारू पिणारे लोक, त्याच्यामध्ये खून, चोऱ्या माऱ्या, शिवीगाळ, हे सगळे प्रकार आता जुगार चालू झाला का लोक ते करताना आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. नद्धि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं